नमस्कार मित्रांनो, R2 टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2026-27साठी मित्रांनो ई-पीक पाहणी करण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो. तर ई-पीक पाहणी करण्यासाठी मित्रांनो ई-पीक पाहणी सहाय्यकाची निवड करण्यात आली आहे मित्रांनो. प्रत्येक गावासाठी ई-पीक पाहणी सहाय्यकाची निवड झालेली आहे. तर हे सहाय्यक आपल्या गावासाठी कोण आहेत किंवा मित्रांनो त्यांचा नंबर कसा शोधायचा मित्रांनो. तर त्या सहाय्यकांना मित्रांनो किती रुपये मिळतात, आपल्याला शेतकऱ्यांना द्यायची गरज आहे का नाही, याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवातीला पाहूया ई-पीक पाहणी करण्यास आलेल्या सहाय्यकाला आपण म्हणजे शेतकऱ्यांनी पैसे द्यायचे की नाही मित्रांनो. तर महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत मित्रांनो एक पोस्ट टाकण्यात आलेली आहे की मित्रांनो सहाय्यकांना शासनाकडून एक मानधन मिळते मित्रांनो. जसे की आपण पाहू शकता, प्रति प्लॉट 10 रुपये आणि 12 रुपये प्रमाणे मानधन मिळते. तर शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे, ई-पीक पाहणीसाठी कोणत्याही सहाय्यकाला पैसे देण्याची आवश्यकता नाही. सहाय्यकाचे मानधन शासनामार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते मित्रांनो. अशी माहिती या ठिकाणी दिली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत आपल्या गावातले ई-पीक पाहणी सहाय्यक म्हणजेच ई-पीक पाहणी करणारे व्यक्ती कोण आहेत किंवा त्यांचा नंबर कसा शोधायचा. त्यासाठी आपल्याला गुगल क्रोमवर यायचं आहे मित्रांनो. गुगल क्रोममध्ये मित्रांनो आपल्याला आपली चावडी असं सर्च करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पहिल्याच वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. जसं गावच्या संकेतस्थळावरती हे ऑप्शन दाखवलं जाईल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला थोडं वरती स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो आपल्याला खालती म्हणजे 4-5 बॉक्स दाखवले होते मित्रांनो पर्याय. त्यामध्ये मित्रांनो आपल्याला कोणतेही ऑप्शन निवडायचं नाही. फक्त आपल्याला थोडं वरती स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो खालती ई-पीक पाहणी DCS पीक पाहणी सहाय्यकाची विभागणी ह्या तपशील या ठिकाणी हे बॉक्स दाखवलं जाईल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला जो जिल्हा आहे म्हणजेच जो जिल्हा आपल्या कोणत्याही विभागामध्ये आहे, जसे की मित्रांनो समजा आपणाला जर छत्रपती संभाजीनगर या विभागामधील जिल्हा असेल तर मित्रांनो त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर आपला जिल्हा दुसऱ्या कोणत्या विभागामध्ये असेल तर त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून असं डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक PDF स्वरूपात एक फाईल डाउनलोड होईल. त्यानंतर PDFवर क्लिक करून आपण फाईल पाहू शकता मित्रांनो. डाउनलोड झाल्यानंतर ओपन बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला खालती जिल्ह्याची नावे, तालुका किंवा गाव असं दाखवलं जाईल. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या बॉक्समध्ये सहाय्यकाचे नाव दाखवलं जाईल मित्रांनो. आणि या ठिकाणी संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल नंबरसुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल मित्रांनो. आपण स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो. समजा आपला जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यासाठी असं स्क्रोल करायचं मित्रांनो. जसं की आपण मित्रांनो बीड जिल्हा आहे. या बीड जिल्ह्यामध्ये कोणता तालुका असं आपलं गाव सिलेक्ट करायचं मित्रांनो. त्याच्यात आपण PDF आपण नाव शोधून मित्रांनो दिलेल्या सहाय्यकाच्या म्हणजे गावच्या पुढे दिलेल्या सहाय्यकाचे नाव आणि नंबर आपण पाहू शकता. दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करून मित्रांनो माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.